नमस्कार मंडळी. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत 12 वर्षांअगोदर काय झालं होतं हे दाखवत आहेत. तुम्हाला तर माहितीच आहे की 12 वर्षांपूर्वीची जानकी आणि ऋषिकेशची लव्ह स्टोरी काय होती ते दाखवत आहेत. आणि त्यावरून आपल्याला आता कळलंय की तो कोण मास्क मॅन होता तो मकरंद आहे. आणि मकरंद हा दुसरा तिसरा कोणीही नसून ऐश्वर्याचा खास मित्र आणि मायाचा भाऊ आहे. सक्का भाऊ आहे. मकरंद मायाचा सक्का भाऊ आहे. आणि मायाचा मकरंदला कॉल येतो. आजच्या भागामध्ये आपल्याला तेच दाखवलंय की माया मकरंदला कॉल करते आणि म्हणते, काय दादा, तू तिकडे लग्न वगैरे करून बसलास आणि आम्हाला तर विसरलास. तेव्हा मग मकरंद तिला म्हणतो, नाही ग बाळा, तू कशी आहेस माझी लाडकी बहीण. तुला नाही सांगितलं तर मी कसं काय होईल बरं का. मी नाही असं लग्न बिग्न काय केलं, तुला मी पहिलंच सांगेल. आणि मग ती लगेचच विचारते, आहे का तुझ्या मनात अशी कोणी, आणि लग्न झाल्यावर आम्हाला विसरू नका. तेव्हा मग मकरंद म्हणतो, असं काही होणार नाही बाळा, तू टेन्शन घेऊ नको आणि कधी येतेस बोल. त्यांचं बोलणं झाल्यानंतर मकरंद फोन ठेवून देतो. त्यानंतर तिकडनं मकरंद बोलतो, माझी जानकी खूपच चांगली आहे. ती सगळ्यांना सांभाळून घेणारी आहे. कारण मकरंद जानकीच्या पुरेपूर प्रेमात पडलेला असतो. तो पूर्ण प्रेमात वेडा झालेला असतो आणि त्याला जानकीसोबत लग्न करायचं असतं. पण त्याला कुठेतरी जानकीला सगळं काही सांगायला भीती वाटत असते. त्याला वाटत असतं, जानकीला आता मी सगळं काही सांगितलं तर जानकी मला हो बोलेल ना. म्हणून तो कुठेतरी मनातच दांबून ठेवतो ह्या सगळ्या गोष्टी. आणि आता तुम्ही तर पाहिलंय, म्हणूनच जानकी ऋषिकेशची लग्न करते. कारण मकरंद कधीच तिच्यासमोर व्यक्त होणार नाही आणि त्याचं खूपच जानकीवर प्रेम असतं. त्याने पूर्ण रूम भरून जानकीचे फोटो लावलेले असतात आणि तो जानकीकडे पाहतच असतो. तर आपल्याला आजच्या भागामध्ये हेच पाहायला मिळाले. पण तो ऐश्वर्याचा खास मित्र आहे बरं का. आत्ता मायाने जर ऐश्वर्याला सगळी स्टोरी सांगितली तर खरंच ऐश्वर्या आता मकरंदला सपोर्ट करणार आहे. आणि काही काळानंतर ते दोघेही जानकी आणि ऋषिकेशचा अजून बदला घेणार आहेत आणि सूड उगवणार आहेत. कारण त्या दोघांचा पण विषय टॉपचा आहे. दोघांचा पण विषय लग्नावरच येऊन थांबतो. तर तुम्हाला मकरंदची भूमिका आवडली का ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.